नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी बंधूंनो, मी खंडेराव धारराव, आनंद ॲग्रो केअर डेव्हलपमेंट हेड, तुमचे आनंद ॲग्रो केअर युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि मागील जो आपण व्हिडिओ बनवला होता, उन्हाळी कांदा संपूर्ण लागवड व व्यवस्थापन, तरी भरपूर शेतकऱ्यांनी तो व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला. आणि अजूनही जर कोणी तो बघितला नसेल तर निश्चितच बघा. तर यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आपण उन्हाळी कांद्याचे नियोजन कसे करायचे याबद्दल माहिती दिली होती. तर आजचा जो विषय आपण कांद्याविषयीच घेऊन आलो आहे, तो म्हणजे ढगाळ व दवधुके असलेल्या वातावरणामध्ये जे काही बुरशी आणि जे काही रसशोषक किडी कांद्यावर जास्त प्रादुर्भाव करतात त्याविषयी आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. सखोल माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे करपे आपल्या करपा रोग कांदा रोग येतो, त्याचप्रमाणे कोणकोणत्या रसशोषक किडी आपल्या कांदा रोगावर या ठिकाणी प्रभावित करू शकतात अशा वातावरणामध्ये. तर याविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर आता जर बघितलं तर कांदा पिकात जे काही रोग आणि किडी येतात, मेजरली अशा ढगाळ दव धुके असलेल्या वातावरणात 100% या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जांभळा करपा असेल, तपकिरी करपा असेल, काळा करपा असेल, पिळी रोग असेल, त्याला आपण पिळी रोग म्हणतो, बॉटरायसिस ब्लाइट असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जी पांढरी सड व्हाईट मोल्ड ज्याला आपण म्हणतो ते असेल, किंवा येणारे जे फुलकिडी आणि मावा या रसशोषक किडी असतील, यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्यावर 50 ते 70% इम्पॅक्ट त्या ठिकाणी तुमच्या उत्पादनावर पडू शकतो. तर या रोग व किडी कशा ओळखायच्या आणि कशा प्रकारे त्यांचे नियंत्रण करायचे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं, तो पहिला जो आपण करपा आहे तो म्हणजे जांभळा करपा, त्याला आपण पर्पल ब्लॉच असेही म्हणतो. जो अल्टरनेरिया पोरी ही जी काही फंगस आहे यामुळे त्याचा प्रादुर्भाव तुमच्या कांदा पिकावर होत असतो. जनरली हा रोग आपण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात पाहू शकतो. जर त्याला त्या पद्धतीचं क्लायमेट भेटलं तर समजा त्याचं तापमान जर 21 ते 30 डिग्रीच्या आत असेल, त्याचप्रमाणे आर्द्रता जर 80-90% वरती गेलेली असेल, तर अशा वातावरणात 100% या ठिकाणी तुम्हाला पर्पल ब्लॉच हा बुरशीजन्य रोग तुम्हाला तुमच्या पिकामध्ये दिसू शकतो. आणि त्यामुळे तुमचं 50% पर्यंत कांद्याचं उत्पादन तुमचं घटू शकतं. जर तुम्ही त्या ठिकाणी समजा 20 टन कांदा घेत असाल तर त्या ठिकाणी तो 10 टनापर्यंत उत्पादन तुमचं कमी होऊ शकतं. तर मग यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे, खूपच घातक असा हा रोग आहे. आणि त्याचप्रमाणे याचं जर बघितलं तर कांद्याच्या पाचीवर तुम्हाला दिसत असेल असे पिवळसर टिपके पडतात आणि लांबट रंगाचे चट्टे तुम्हाला असे अंडाकृती या ठिकाणी दिसत असतील. तर याप्रमाणे तुमचा जांभळा करपा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन तुमच्या जे कांदा पीक आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकतात आणि तो तुम्ही त्या ठिकाणी ओळखू शकता. नंतर त्या ठिकाणी त्याचा जर प्रादुर्भाव झाला तर 2-4 आठवड्यात तुमची पात ही पिवळी पडून तपकिरी पडते आणि पात खालच्या दिशेने झुकून त्या ठिकाणी ती वाढली जाते. त्यामुळे कांद्याचं परिपूर्ण पोषण होत नाही, उत्पादनामध्ये घट येते. तर या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर या वेळीच या करण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे, ते आपण शेवट आपण बघणारच आहोत. तर नंतर दुसरा जो आपण जर बघितलं तर तपकिरी करपा म्हणून जो येतो, त्यामध्ये स्टेमिफिलियम ब्लाइट असे त्याला आपण म्हणतो. म्हणजे स्टेमिफिलियम वेस्किरियम ही जी काही फंगस आहे यामुळे हा करपा तुमच्या कांद्याला प्रादुर्भाव करू शकतो. तर त्याचं जर आपण अनुकूल वातावरण जर बघितलं तर त्या ठिकाणी 18 ते 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि उबदार आणि दमट हवामान, की ज्यामध्ये तुम्हाला तसं ढगाळ हवामान असेल तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात या पिरियडमध्ये तुम्हाला होऊ शकतो. किंवा तुमचं जर पान 15 तास पर्यंत ओलं राहिलं कंटिन्यूस, तरी त्या ठिकाणी तुम्हाला या करप्याचा प्रादुर्भाव होतो ना. हा करपा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव करतो. तर या ठिकाणी 80 ते 90% या प्रमाणात पातीचे नुकसान होते आणि त्यामुळे तुमचे कांद्याचे जे अपेक्षित उत्पादन आहे ते खूप कमी होऊन जाते. कारण त्याला सुद्धा आपण प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा 2 प्रकारे फवारणी करून कंट्रोल करू शकतो. ते आपण नंतर बघणारच आहोत. नंतर त्याचे लक्षण जर बघितलं तर कांद्याच्या पातीवर तुम्हाला मध्यभागी असे जे पिवळसर टिपके दिसतात, या ठिकाणी असे छोटे छोटे पिवळसर टिपके पडतात आणि त्यानंतर हे लहान पिवळसर तपकिरी टपके असे ओलसर डाग बनतात आणि त्या ठिकाणी त्याचं लहान लहान डाग एकत्र येऊन असा लांब लचक असा मोठा टिपक्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि त्या ठिकाणी तुमची पात वाकली जाऊन त्या ठिकाणी पाती तुंबडून खालच्या दिशेने पडतात आणि त्या ठिकाणी तुमच्या कांद्याचं पूर्णपणे पोषण होत नाही. आणि अशा ठिकाणी मात्र खूपच मोठे नुकसान तुम्हाला या करप्यामुळे होऊ शकतं. म्हणून स्टेमिफिलियम ब्लाइट म्हणजे तपकिरी करपा या रोगावर पण आपण पुढे जाऊन आपले त्याचे काही उपचार जे काही फवारण्या असतील त्या पण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर पुढचा जो करपा आहे तो तुम्हाला जर बघितलं तर या ठिकाणी काळा करपा किंवा त्याला आपण ट्विस्टर डिसीज म्हणजे पीळ रोग सुद्धा म्हणू शकतो. तर हा जो करपा येतो तो म्हणजे कोलेरिट्रिकम जी फंगस आहे आणि दुसरी म्हणजे तुमची जिब्रेला मोनिफॉर्मिस. तर याच्यामध्ये काय होतं, एक बघा 24 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आणि उबदार हवामान या गोष्टी त्याला अनुकूल असतात. नंतर जमिनीमध्ये अधिक ओलावा किंवा पाणी जर साचून राहत असेल तर 100% त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या त्या कांदा पिकामध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे पाऊस, वारा आणि कीटक या सर्वांद्वारे हा रोग पसरू शकतो. म्हणूनच पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येतो. तर लागवडीनंतर लगेच रोपाची लागण झाली
तर बुरशीमुळे कांद्यामध्ये टोटल शुगर, जिब्रेलिक आणि आयई ही मोठ्या प्रमाणात तयार होतात. म्हणजे ही जी बुरशी आहे यामुळे तुमच्या कांद्यामध्ये जिब्रेलिनची पातळी वाढते आणि या ठिकाणी त्याच्या मांडा लांब होतात आणि पात वाकडी होऊन पिवळी पडते. हे तुम्ही इथं बघू शकता. या ठिकाणी पात लांब होऊन वाकडी पडून पिवळी पडले तुम्हाला दिसू शकते. म्हणजे जी बुरशी त्या ठिकाणी ते जे काही जिब्रेलिन्स हार्मोन्स आहे त्याची वाढ त्या कांद्याच्या याच्यात करते आणि त्या ठिकाणी कांद्याच्या मांडीची लांबी वाढून जाते आणि खाली कांदा पोसत नाही आणि कांदा वेगळा पात होऊन त्या ठिकाणी पिवळी पडते. नंतर रोगग्रस्त रोपाचे कांदे पोसत नाही आणि मुळांची वाढ खुंटते. कारण या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला कांद्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते. तर याच्यावर पण आपण हा रोग सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात ज्या ठिकाणी पाऊस जास्त असतो किंवा पाणी लवकर त्या ठिकाणी जमिनीतून निचरा होत नाही अशा वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर पुढचा जो डिसीज आहे बोट्रायसिस ब्लाइट आपण त्याला म्हणतो. तर बोट्रायसिस ब्लाइट हा बोट्रायसिस स्क्वेमेसा ही जी काही फंगस आहे यामुळे वाढीस लागतो. त्याचं पण तापमान तुम्ही माहित असेल 15 ते 25 डिग्री तापमान आणि 80% पेक्षा जास्त आर्द्रता या रोगाचा कारणीभूत ठरू शकते. त्यानंतर सतत धुके पडणे या रोगाचा प्रादुर्भाव वाढवते. कारण जर जास्त प्रमाणात धुके ज्या एरियामध्ये पडत असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव त्या एरियामध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे जास्त वेळ पाऊस असेल किंवा पाऊस पडल्याने या गोष्टीचा प्रसार सुद्धा त्या ठिकाणी वेगाने होतो आणि त्या ठिकाणी तुमचं कांदा पीक रोगाला बळी पडू शकतं आणि तुमच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तर याचे जर लक्षण जर बघितले तर तुमच्या कांद्याच्या पाठीवर तुम्ही बघू शकता लहान पांढरे खोलगट आणि गोलाकार ठिपके या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल. हे बारीक बारीक स्पॉट त्या ठिकाणी तयार होतात आणि त्याच्या होती एक फिक्कट हिरवी किंवा चंदेरी काळा असू शकते. हे पण तुम्ही तुमच्या त्या पिकामध्ये ऑब्झर्व करू शकता. त्या ठिकाणी जाऊन ते तुम्ही ऑब्झर्वेशन करा. आणि डाग पडल्यावर पानांची टोके आणि काड्या पिवळ्या पडतात आणि काळी पडून त्या ठिकाणी संपूर्ण पात करपते आणि तुमच्या पिकाचे 100% पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकते. तर ही पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बोट्रायसिस ब्लाइट सुद्धा तुमच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण पांढरी सड, त्याला आपण व्हाईट मोल्ड असेही म्हणतो. तर या ठिकाणी स्क्लेरोशियम जी फंगस आहे ती त्या ठिकाणी या पांढऱ्या सडच्या कारणास कारणीभूत ठरू शकते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या कांद्यावरची पांढरी जी फंगस या ठिकाणी डेव्हलप झालेली दिसते. ही म्हणजे तुमची व्हाईट मोल्ड म्हणजेच पांढरी सड असते. नंतर तुमचं तापमान 15 ते 20 डिग्री सेल्सिअस आणि थंड तापमान, तसंच जमीन जास्त ओलावा असेल, हवेतील दमटपणा असेल किंवा बुरशीला वाढण्यास मदत त्या ठिकाणी ते करू शकतं आणि त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पडू शकतो. पानावर जास्त वेळ दव किंवा पाऊस पडल्याने सुद्धा या ठिकाणी बुरशीचा प्रसार होतो. त्यामुळे या बुरशीसाठी तुम्हाला ही लक्षणं बघून त्वरित उपाययोजना करणं पण गरजेचं आहे. ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचे लक्षण तुम्ही बघू शकता. तुमची जर कांद्याची जी मुळं असतात ही मुळं पुसतात आणि रोग तुम्ही असं उपटत सहज उपटून तुमच्या हातामध्ये डायरेक्टली येतं आणि त्या ठिकाणी पाने पिवळी पडतात, वाळतात, खालचा भाग कुजून जातो आणि कांद्याचं 100% त्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे नुकसान, तुमचा कांदा स्टोरेजच्या लायकीचा राहतच नाही. तर ही पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बुंद्याच्या पायथ्याशी पांढरी मऊ बुरशी या ठिकाणी तुम्हाला वाढलेली दिसेल. तर अशा प्रकारे ही फंगस वाढून त्या ठिकाणी तुमच्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. तर अशा प्रकारे आपण ही पांढरी सड सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या कांद्यामध्ये निरीक्षण करून त्या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा आपण त्वरित उपाययोजना करणं गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपण बघतोय की जी आता आपण ज्या काही बुरशीजन्य रोगांची नावे बघितली त्यामध्ये तांबडा करपा असेल, तपकिरी करपा असेल, काळा करपा असेल किंवा तुमची पांढरी सड असेल, बोट्रायसिस ब्लाइट असेल, टेबिफिलियम ब्लाइट असेल, हे सर्व बुरशीमुळे जे काही नुकसान होते ते बघत असलं आपण. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुमचा जो कांदा असतो तर हा कांदा जो असतो या कांद्याचं पूर्णपणे जो काही साईज असेल, वजन असेल, त्यातला आतला गर असेल, एक पात म्हणजे त्याची एक पाकळी असते आणि या ठिकाणी जितक्या प्रमाणात तुमच्या पाठीचं नुकसान होईल तेवढ्या प्रमाणात तुमच्या कांद्याचं वजन घटणार आहे, तुमचं उत्पादन कमी होणार आहे. म्हणूनच या ज्या काही बुरशी आहेत त्या बुरशी येण्यामागचे जे काही स्रोत असतात त्यामध्ये तुमचं सीड बॉर्न असेल, त्यामध्ये तुमचं वॉटर बॉर्न असेल, त्यामध्ये तुमचं सॉइल बॉर्न असेल, त्यामध्ये तुमचं एअर बॉर्न असेल, अशा 4 प्रकारे या फंगस आपल्या कांदा पिकामध्ये नुकसान करत असतात. तर त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे पण आपल्याला गरजेचे असते. आपण यानंतर पुढच्या जे शेवटचा जो टॉपिक असेल त्यामध्ये याविषयीचे संपूर्ण नियंत्रण या ठिकाणी आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये कुठेही स्किप करू नका. तर निश्चितच आता आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत तर यामध्ये जर बघितलं
तर यामध्ये जर बघितलं तर ही जी काही फुलकिडी म्हणजे थ्रिप्स, ही जी सकिंग पेस्ट म्हणजे रसशोषक किडी सर्वात जास्त त्रासदायक तुमच्या कांदा पिकामध्ये ठरू शकते. आणि ज्यावेळेस तुमच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असते, उष्ण आणि दमट हवामान असते, अशा ठिकाणी या किडींची जी काही प्रजनन क्षमता असते ही जास्त प्रमाणात वाढीस लागते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुमच्या कांदा पिकामध्ये या ठिकाणी असं तुमच्या जे काही पात असते तर यामध्ये ते थ्रिप्स या ठिकाणी गाभ्यामध्ये लपून बसतात आणि त्या ठिकाणचा रस पानं खरडून त्या ठिकाणी त्याचा रस शोषण त्या ठिकाणी करत असतात आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कांद्याची ग्रोथ थांबते, वाढ थांबते, फुटवा होत नाही, साईज होत नाही. या सर्व गोष्टी या थ्रिप्स या किडीमुळे होते. त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात खूप गरजेचं आहे आणि ते पण कसं करायचं त्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर दुसरी जी कीड असते ती म्हणजे तुमची मावा म्हणजेच ऍफिड्स. तर मावा कीड ही तुमच्या पाठीवर एक गुच्छामध्ये दिसते आणि या ठिकाणी त्या पाठीमधून ती रस शोषण करत असते आणि त्याचप्रमाणे त्याच्या शरीरातून जो काही चिकट स्राव त्या ठिकाणी त्या पाठीवर सोडते आणि त्या ठिकाणी जी काही सुटी मोल्ड म्हणजे तुमची काळी बुरशी ही पण डेव्हलप होते आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या फोटोसिंथेसिस मध्ये अडथळा येतो आणि त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस जास्त न झाल्यामुळे सुद्धा कांदा पोसत नाही आणि कांद्याचं पोषण कमी होऊन त्या ठिकाणी पर्यायाने त्याचं वजन तुम्हाला त्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही आणि उत्पादन घटू शकतं. म्हणून फुलकिडे आणि मावा या दोन किडी सुद्धा आपल्याला या बुरशीजन्य रोगांप्रमाणेच कंट्रोल करणे पण गरजेचे आहे, तितकेच गरजेचं आहे हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी आपण याच्यावर जी काही फवारणी व्यवस्था पण बघणार आहोत साधारणतः आपले जर 1 ते 30 कारण आता सध्या जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सर्व स्टेजेसमध्ये कांदा दिसतो आहे. काही ठिकाणी एक महिना झालेले कांदे आहेत, काही ठिकाणी 2 महिना म्हणजे 60 दिवसापर्यंतचे कांदे आहेत, काही ठिकाणी आता जो काही अर्ली रब्बी आपण कांदा जो लागतो रांगडा कांदा हे आता काही ठिकाणी हार्वेस्टिंगसाठी सुद्धा आलेला आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये मग तुम्हाला जे फवारणीचं नियोजन आपण देत आहोत तर यामध्ये तुम्हाला 1 ते 30 दिवसामध्ये जी फवारणी करायची आहे त्यामध्ये आपण साफ म्हणजेच कार्बेंडिझम आणि मँकोजेबचं कॉम्बिनेशन असलेलं एक चांगलं फंगिसाईड त्या ठिकाणी तुम्ही जर आपण 20 लिटरचा पंपाने फवारणी करत असाल तर त्या ठिकाणी ते 40 ग्रॅम प्रति पंप तुम्हाला घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला 200 लिटर पाण्यातून तुम्ही फवारणी करत असाल तर 400 ग्रॅम तुम्हाला ते प्रमाण घ्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला डॉक्टर आर्थोसिल म्हणजे आर्थोसॅलिसिलिक ऍसिड 2% मधलं ऍसिडिक फॉर्म मधलं हे सिलिकॉन बेस जे प्रोडक्ट आहे हे तुम्हाला साधारणतः एका पंपासाठी 25 मिली आणि 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यातून तुम्ही एकरी फवारणी करू शकता. ते तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे कारण आर्थोसॅलिसिलिक ऍसिडचा रोल सुद्धा यामध्ये महत्वाचा आहे कारण अशा तणावपूर्ण वातावरणामध्ये ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, दव धुके असेल आणि अशा कंडिशनमध्ये जे वातावरण बदल तुमच्या कांदा पिकाला नुकसान करू शकतात तर आर्थोसिल त्या ठिकाणी ट्रेस एलिमेंट म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्याचप्रमाणे तुमची पातीची काळुकी असेल, पातीचा थिकनेस असेल, रफनेस असेल या सर्व गोष्टी वाढवून त्या ठिकाणी आर्थोसिलचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला कॉन्फिडर जे काही आहे इमिडाक्लोपिड 17.8% त्यामध्ये तुम्हाला 15 मिली पंपासाठी आणि 150 मिली तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो आणि शेवट आपण त्याच्यामध्ये इन्स्टाफट कॉम्बी ज्यामध्ये तुम्हाला जे काही मायक्रोन्युट्रेंट आहेत तुमचं झिंक, फेरस, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम हे जे मायक्रोन्युट्रेंट आहे याचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी 20 ग्रॅम प्रति पंपास घेऊ शकता आणि 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन ही जी फवारणी आहे ही तुम्हाला इमिडिएटली करणं गरजेचं आहे. आणि या फवारणी मारल्यामुळे तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी जे काही बुरशीजन्य रोग असेल किंवा त्या ठिकाणी तुमचं थ्रिप्स असेल किंवा मावा असेल यासाठी सुद्धा या फवारणीचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर दुसरी जी फवारणी तुम्हाला दिली आहे ती जर बघितलं 20 लिटर पाण्यासाठी तुम्हाला टफ फाईट 40 जे पोटॅशियम सॉल्ट फॉस्फोनिक ऍसिड तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणून वापरता येऊ शकते. ती बी तुम्ही 40 मिली प्रति पंप घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला जर तुम्ही 200 लिटरच्या पाण्यामधून फवारणी करत असाल टँक मिक्सद्वारे तर त्या ठिकाणी 400 मिली तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता. त्यानंतर तुम्हाला अँट्रापॉल जे आहे तुम्हाला बुरशीनाशक तुम्हाला 50 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे आणि 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. नंतर तुमचं अलिका हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 10 मिली घेऊ शकता आणि त्या ठिकाणी 100 मिली तुम्ही 200 लिटरसाठी घेऊ शकता जेणेकरून तुमचं थ्रिप्स आणि माव्यासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतात. आणि त्यासोबत तुम्हाला आनंद वेट गोल्ड प्रति पंपासाठी 2 मिली आणि 200 लिटर पाण्यासाठी 20 मिली अशा प्रमाणात तुम्हाला हे जे काही सुपर स्प्रेडर, पेनिट्रेटर आणि ऍक्टिव्हेटर आणि स्टिकर या 4 प्रकारचं काम हे करतं. म्हणजे जे काही आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशक घेणार आहोत याची ते ऍक्टिव्हिटी पण वाढवतं आणि त्याला त्या पाथीमध्ये पेनिट्रेट करण्याचं बी काम ते करतं कारण संपूर्ण गाभ्यापर्यंत त्या ठिकाणी तुमचं औषध जाणं, फवारणी जाणं गरजेचं आहे. त्यामुळे फवारणी घेताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला फवारणी घेताना फवारणी पूर्ण गाभ्यापर्यंत ते औषध जाईल त्यामुळे तुमचा थ्रिप्स जो आतमध्ये लपून बसलेला असतो किंवा काही फंगल इन्फेक्शन आतमध्ये असतात ते पूर्णपणे कंट्रोलसाठी या ठिकाणी आनंद वेट गोल्ड
जे काही तुमचं पेनिट्रेटर, स्टिकर, ऍक्टिव्हेटर आणि स्प्रेडर म्हणून काम करतं ते तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं 30 ते 60 दिवसामध्ये आपण मग कोणती फवारणी घेतल्या पाहिजे त्याविषयी पण आपण एक मार्गदर्शन करून घेऊया. तर या ठिकाणी जर बघितलं तुमचा जर कांदा 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान असेल तर निश्चितच तुम्हाला कस्टोडिया सारखं फंगिसाईड जे की चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी तुमच्या करप्यावर करतं तर त्या ठिकाणी ते तुम्हाला 20 मिली प्रतिपंप आणि 200 मिली तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. त्यासोबत तुम्हाला लेसेंटा त्या ठिकाणी तुम्हाला 4 ग्रॅम प्रतिपंप किंवा त्या ठिकाणी 40 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता. त्यासोबत तुम्हाला अर्थोसिल जे आपण बोललो अर्थोसॅलिसिलिक ऍसिड 2% मधलं तर ते तुम्हाला 25 मिली आणि 200 लिटरसाठी 250 मिली. त्याचप्रमाणे तुमचं त्यासोबत तुम्हाला स्केलअप जो काही ब्रासिलाइड आणि मल्टीव्हिटॅमिन्स कॉम्बिनेशन असलेलं हे प्रोडक्ट आहे की हे तुमच्या कांद्याचे मान सुद्धा जाड करण्यास पण मदत करते. त्याचप्रमाणे कांद्याची पात रफ होते, पेशी वजन वाढून पेशी भिंती त्या ठिकाणी मजबूत पण होतात आणि त्या ठिकाणी तुमचं कांद्याला संपूर्णपणे पोषण द्यायचं कामही करतं. किंवा त्याच बदल्यात तुम्ही इफिशियंट जे काही सीपीपी आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ते सुद्धा तुम्हाला स्केलअप सारखे रिझल्ट देऊ शकतं. तर या दोन्हीपैकी तुम्ही इफिशियंट किंवा स्केलअप याच्यापैकी एक औषध निवडून त्या ठिकाणी तुम्ही कस्टोडिया, लिसेंटा, आर्थोसिल आणि स्केलअप किंवा इफिशियंट अशा प्रकारे त्या ठिकाणी ती फवारणी तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी जी फवारणी आपण म्हणतो त्या ठिकाणी टॉप फाईट 90% प्रोडक्ट ऍक्टिव्हेटेड पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिकने युक्त असलेले हे प्रोडक्ट या ठिकाणी पोटॅश आणि फॉस्फरसच्या उपलब्धतेबरोबरच त्या ठिकाणी या बुरशींना प्रतिबंधात्मक म्हणून बी आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइड आणि सिस्टेमिक फंगिसाइड म्हणून पण त्या ठिकाणी ते काम करतं. तर हे तुम्ही त्या ठिकाणी 40 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला 40 ग्रॅम पंपासाठी आणि त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 2 ग्रॅम पर लिटर असेल 400 ग्रॅम त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला थायकोनेट मिथेल म्हणजेच रोको त्या ठिकाणी 20 ग्रॅम प्रतिपंप किंवा 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम त्या ठिकाणी ते मिक्स करून वापरू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला कॉन्फिडर जे काही आपण इमिडाक्लोप्रिड 17.8% मध्ये येतं ते तुम्ही पंपासाठी 15 मिली आणि 200 लिटरसाठी 150 मिली एकत्र करून घेऊ शकता. आणि त्यासोबत तुम्हाला पेस्ट आउट जे की हर्बल बेस्ड हर्बल बेस्ड त्या ठिकाणी हे जे औषध आहे कीटकनाशक आहे हे तुम्ही इमिडा आणि हे कॉम्बिनेशन एकत्र घेऊ शकता. कारण जर आपण जर बघितलं तर थ्रिप्स आणि फुलकिडे म्हणतो आपण त्याला तर त्या फुलकिड्यांची जी काही प्रतिकार क्षमता आहे इन्सेक्टिसाइड विरोधातली ही आता खूपच वाढलेली आहे. तर म्हणून आपण एक केमिकल आणि हर्बल कॉम्बिनेशन घेऊन जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला कंट्रोलसाठी खूप चांगले बेस्ट रिझल्ट येतात. त्याची प्रतिकार क्षमता त्या ठिकाणी तयार होत नाही आणि तुम्हाला फुलकिड्यांचा प्रादुर्भावही लवकर रोखता येतो. म्हणून ही जी फवारणी आहे ती तुम्हाला टफ फाईट 90, रोको आणि कॉन्फिडर आणि तुमचं पेस्ट आउट अशी एकत्रित फवारणी घेणं त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे. ते तुम्हाला फायदेशीर राहील. नंतर अजून एक फवारणी आपण म्हणू शकतो कारण या फवारण्यामध्ये कोणतेही तुम्ही 2 फवारणी निवडू शकता. कारण तुम्ही ॲमिस्टार टॉप घ्या किंवा कस्टोडिया घ्या दोन पैकी एक फवारणीमध्ये घ्या आणि एक फवारणी तुम्हाला कंपल्सरी जी टफ फाईट 90 मी सांगितली तुम्हाला करायचीच आहे. तर या ठिकाणी ॲमिस्टार टॉप 20 मिली आणि 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचे तुम्हाला 200 मिली. त्याचप्रमाणे आर्थोसिल 25 मिली आणि 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचे 250 मिली. त्याचप्रमाणे SLR 525 हे पण ऍफिड्स आणि थ्रिप्ससाठी खूप चांगले कीटकनाशक आहे. तर हे पण तुम्ही त्या ठिकाणी 50 मिली पंपासाठी घेऊ शकता आणि 500 मिली प्रति एकर या ठिकाणी त्याची फवारणी तुम्ही करू शकता. आणि त्यासोबत आपल्याला स्केलअप किंवा इफिशियंट एक कॉम्बिनेशन मध्ये घेणं गरजेचं आहे. तर ही फवारणी घ्या किंवा तुम्हाला मी जी मागणी फवारणी दाखवली कस्टोडिया ही फवारणी घ्या. 2 पैकी एक फवारणी घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी ही फवारणी टफ फाईट 90 रोकोची करून घ्या. या 2 फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर निश्चितच तुम्हाला या सर्व जे काही बुरशीजन्य रोग असतील किंवा तुमचे जे काही थ्रिप्स, मावा, ऍफिड्स जे काही असतील त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण या ठिकाणी मिळू शकतं. तर हे झालं आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या. परंतु एक आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस असं वातावरण तयार होतं कंटिन्युअस ढगाळ वातावरण असतं किंवा आर्द्रता जास्त असते किंवा तुमचं दव धुके वाढलेलं असतं अशा वातावरणामध्ये शक्यतो त्या ठिकाणी तुमच्या कांदा पिकामध्ये खालून अनंतरचा आपटेक खूप कमी होत असतो. परंतु आपण तात्पुरती उपाययोजना म्हणून त्याला वरतून त्याच्या फवारणीद्वारे त्या ठिकाणी न्यूट्रिशन देणं गरजेचं असतं. तर अशा ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या ठिकाणी समजा तुमचं कांद्याचं जर 1 ते 30 दिवसामध्ये असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 11-36-24 सारखी ग्रेड तुम्ही घेऊ शकता. किती 500 ग्रॅम घेऊ शकता. त्यासोबत इन्स्टाफट कॉम्बी सिलेक्टेड मायक्रोन्युट्रिएंट त्या ठिकाणी ते तुम्ही 200 ग्रॅम घेऊ शकता. आणि त्यासोबत सिरुबी ग्रीन हे जे काही ग्रीन सीवीड असतं ते तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता. कारण ही फवारणी तुमच्या पिकाचा पूर्णपणे ट्रेस कमी करते आणि इमिडिएटली त्याला न्यूट्रिशनचा पुरवठा ते करू शकते. तर त्यामुळे तुमच्या पिकाचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. जर तोच कांदा समजा 30 ते 60 दिवसाचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 004247 500 ग्रॅम टिपासाठी घेऊ शकता. त्यासोबत तुम्ही एखादं मायक्रोन्युट्रिएंट जसं आपण इन्स्टाफट ट्रिप म्हटलो इन्स्टाफट
कॉम्बी म्हटलं ते आपण घेऊ शकतो. आणि त्यासोबत तुम्हाला पुन्हा एकदा सिरुबी ग्रीन 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्हाला ती फवारणी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी फवारणी घेतल्या तर न्यूट्रिशनच्या फवारण्या पण त्या ठिकाणी देणं तुम्हाला गरजेचं आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण सतत जर तुमचं 10, 7, 8, 10 दिवस जर ढगाळ वातावरण राहत असेल तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी सिरुबी ग्रीन सोबत त्या ठिकाणी तुम्हाला सिरुबी ग्रीन एखादी तुमची वॉटर सोल्युबल ग्रेड आणि त्या ठिकाणी त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट या फवारणी करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या पिकामध्ये होऊ शकतो आणि आपल्या कांद्याचे उत्पादन आपण अधिकाधिक वाढवू शकतो. तरी शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्येच आपण निरीक्षण केलं पाहिजे की आपल्या शेतावर कोणता करपा आला आहे. कारण आपल्या शेतावर जांभळा करपा आहे की तपकिरी करपा आहे की स्टेमिफिलियम लाईट आहे, हे सुद्धा आपण ओळखणं गरजेचं आहे. थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपण झालाय की नाही हे ओळखणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं माव्याचं सुद्धा निरीक्षण करून त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारेच आपण नियोजन करा. निश्चितच आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. परंतु जाण्याअगोदर एकच सांगतो, या ठिकाणी आनंद ॲग्रो युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे त्याला लाईक करा, इतरत्र हा व्हिडिओ पूर्णपणे शेअर करा की जेणेकरून भरपूर शेतकरी बंधूंची मदत तुम्हाला मिळू शकते. आणि त्याचप्रमाणे अजूनही तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील, अजूनही भरपूर बुरशीनाशक आहे, भरपूर कीटकनाशक आहे, त्याचे कॉम्बिनेशन आहे, ते योग्य प्रकारे आपण केले पाहिजे. याबद्दल मी सखोल माहिती लागत असेल तर 100% तुम्ही आनंद क्रॉप गुरु या चॅनल या आपली जी ऍप आहे मोबाईल स्टोअरला, या ऍपला तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये प्रश्न उत्तर जी सदर आहे त्यामध्ये प्रश्न विचारून तुम्ही त्या ठिकाणी त्याची सखोल माहिती मिळवा. तरी अजूनही कुणी जर आनंद क्रॉप गुरु ही जी ऍप डाउनलोड केली नसेल तर ती डाउनलोड करा आणि तुमच्या कांद्याचा प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर करा. ही ऍप पूर्णपणे मोफत आहे आणि तुमच्या मार्गदर्शनासाठीच आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. तरी आपण निश्चितच लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.